आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं जेव्हा आपली आवडती व्यक्ती परके असल्याची जाणीव करून देते. सासर कसंही असलं ना, नवरा आपल्या साईडनं भक्कम पाहिजे. मग काही फरक पडत नाही कोण कसं वागतं. तुझी एक घट्ट मिठी पुरेशी असते माझं सगळं टेन्शन फ्री करण्यासाठी. तू नवरा असून फक्त शरीरापर्यंतच पोहोचलास माझ्या. तो प्रियकर असून माझ्या मनापर्यंत पोहोचला होता. व्यक्ती महत्त्वाची असली की केलेल्या 100 चुका पण माफ केल्या जातात. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही. माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. कुणी स्वतःचं मन आणि शरीर असंच कुणाच्याही हवाली नाही करत. तुमच्यावर विश्वास ठेवून करतो. तो विश्वास आणि ते मन तुटणार नाही याची काळजी घ्या. जगात सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे लग्न आहे. नशिबानं चांगला लाईफ पार्टनर मिळाला तर ठीक, नाहीतर स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. घरच्यांनंतर ज्याच्यासाठी जीव तळमळावा ती व्यक्ती तू आहेस. आवडती व्यक्ती सोबत असल्यावर आपल्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. कुणी कसंही असू दे, काही हरकत नाही, पण नवरा कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा पाहिजे. सगळ्यात अवघड काम म्हणजे रुसलेल्या प्रेयसीला मनवणं. त्या 5 दिवसात होणाऱ्या वेदना तू समजून घेशील ना. लोक विटाळ म्हणून दूर झिडकारतात, तू तिला लक्ष्मी म्हणून सन्मान देशील ना. इच्छा पाहिजे हो फक्त भेटण्याची, येणारा कसा पण येतोच. स्त्री ती नाहीये जी हजारो पुरुषांना दिवाना करेल. स्त्री ती आहे जी एकाच पुरुषाला 1000दा दिवाना करेल. नातं असं असावं ज्यात कितीही वर्ष झाली तरी त्यात पहिल्यासारखं प्रेम राहील. नातं संपलं जरी असलं तरी अजून भावना मात्र जिवंत आहेत. रात्रीची वेळ अशी असते की तेव्हा कुणाची आठवण आली तर माणूस रडल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात मुलगी नसली तरी चालेल, पण एक तुझ्यासारखा मित्र असला पाहिजे. आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यावर चेहऱ्यावर येणारा आनंद काही वेगळाच असतो. कोणत्याही मुलीची एक लिमिट असते कोणतीही गोष्ट सहन करून घेण्याची, पण एकदा ती लिमिट संपली तर ती कोणतंही नातं तोडताना विचार करत नाही. सासरमध्ये मुलीच्या सन्मानाची जबाबदारी पूर्णपणे तिच्या नवऱ्याची असते. ज्या घरात त्या मुलीचा नवरा तिची इज्जत करत नसेल त्या घरात दुसरं कुणीही तिची इज्जत करणार नाही.